नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 नुकतीच झालेली आहे। आता पुढची जी प्रोसेस आहे ती असणार आहे शिक्षक भरतीची पोर्टलवरती चालू होणार आहे। पवित्र पोर्टलवरती अजून जाहिराती येणं अपेक्षित आहे। याबाबत अजून अपडेट अशी काही विशेष आली नाही, मात्र तुम्ही MSCच्या वेबसाईटला जर गेला तर एक अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे तुमचं गुणपत्रक जे आहे टेटचं ते डाउनलोड करण्यासंदर्भात। आणि दुसरं, ही पवित्र पोर्टलवरती जाहिरात येऊन पुढची प्रोसेस कधी होणार, थोडक्यात त्याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थ्यांसाठी आता एक संधी परत आली। टीईटीची ॲड आलेली आहे। 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे। सो टीईटीची जे शिक्षक मित्र आहेत त्यांना सुद्धा आता टीईटी द्यावी लागणार आहे, पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा दोघंही। सो त्यांच्यासाठी आचार्य बॅच 1.0 आहे आणि फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी टीईटी द्रोणास 7.0 ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला प्लस याच्यावर तुम्हाला सीटीटीची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। सीटीची बॅच पेपर 1 पेपर 2 ची आणि टीईटी प्लस सीटीटी अशी पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। ह्या सगळ्या बॅचेसमध्ये फॅकल्टी गेल्या कित्येक वर्षापासूनचा अनुभव आहे, त्यांच्या अनुभवाखातर त्यांनी 3000 प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड पण केलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये सेपरेट फॅकल्टी आहे, टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स पण अवेलेबल असणार आहे। सेपरेट बॅचेस घ्यायचे असेल तर तुम्हाला 2100 प्लस GST आहे आणि पेपर 1 2 एकत्र घ्यायचे असेल तर 2500 प्लस GST आहे। टीईटीची बॅच आहे। सीटीटी तुम्ही जर दोन्ही पेपर एकत्र घेतले 1499 प्लस GST मध्ये, टीईटी आणि सीटीटी दोन्ही पेपर एकत्र घेतले तर तुम्हाला 3499 प्लस GST असणार आहे। सो आता तुर्तास मी सजेशन करेल की तुम्ही टीईटी वरती फोकस करावा आणि तुम्ही आमचे जर जुने विद्यार्थी असाल, टीईटीचे, टेटचे, केंद्र प्रमुखचे किंवा सीटीटीचे, तर तुम्हाला 50% ऑफ सुद्धा ह्या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे। सो त्यासाठी लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। जुन्या विद्यार्थ्यांना 50% सूट घेण्यासाठी ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड पण वापरायचा। बॅच 17 तारखेपासून चालू झालेली आहे। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। तत्पूर्वी संध्याकाळी 10 वाजता लाईव्ह नक्की या। लाईव्ह मध्ये तुम्हाला टीईटी 2025च्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर मी संध्याकाळी तुम्हाला लाईव्ह मध्ये देणार आहे। चला मुख्य मुद्द्याकडे जातो घेऊन तुम्हाला मी वेबसाईटला घेऊन जातो। ही जी वेबसाईट आहे MSC पुण्याची वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटला घेऊन जातो आणि तुम्हाला आलेली अपडेट सांगतो बघा। हे जर तुम्ही पुणे वेबसाईटला गेला तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी सुरुवातीलाच इथे मेन्शन केलंय बघा, टेट 2025 जे स्कोर कार्ड आहे ते डाउनलोड करण्याची लिंक ओपन होती, पण ती लिंक संपलेली आहे, त्यावरती डाउनलोड करता येत नाही। लास्ट डेट काय होती? लास्ट डेट डाउनलोड करण्याची अंतिम मुदत आता काय 30/9/2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत स्कोर कार्डची प्रिंट काढून जतन करून ठेवावी। मुदतीनंतर तुम्हाला मात्र हे स्कोर कार्ड डाउनलोड करता येणार नाही किंवा कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, याची गांभीर्याने विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलंय। सो ही डेट 30/9 पर्यंत वाढवली। आता 30/9 पर्यंत जर तुम्हाला टेटचं सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट डाउनलोड करायला वेळ दिला तर साहजिक पवित्र पोर्टलवरती ॲड येण्याची प्रोसेस थोडीशी लांबणार आहे। मग तुम्हाला हे नोटिफिकेशन, आता हे तुम्हाला इथे तुम्हाला स्क्रोल लाईन पण दाखवली, तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो बघा। हे नोटिफिकेशन आलेलं नवीन नोटिफिकेशन आहे। त्या नोटिफिकेशनवरती म्हणजे तिथे लिंक दिली त्यांनी बघा। तुम्हाला मी कुठे दाखवलंय, इथे गेलात तुम्ही, इथे लिंक आहे, ह्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर हे ओपन होतंय। त्यात पण त्यांनी सांगितलं बघा, स्कोर डिस्प्ले फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे कमेन्समेंट ऑफ रिझल्ट, तुमचा रिझल्ट लागून 18 ऑगस्टला रिझल्ट लागलेला आहे आणि क्लोजर ऑफ रिझल्ट जो आहे तो 30/9/2025 पर्यंत आहे, म्हणजे ह्या महिन्याच्या एंड पर्यंत आहे। तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे तुमचा रिझल्ट। सो अशा प्रकारे हा रिझल्ट तुम्हाला परत एकदा डाउनलोड करता येणार आहे। तुम्ही पूर्वी केला असेल तर काही हरकत नाही, तुम्ही आता डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, डबल टिबल पण करू शकता, काही इश्यू नाही। आता मी तुम्हाला घेऊन जातो प्रमुख मुद्द्याकडे। दुसरा, हे जरा डाउनलोड करण्याबाबतचा अपडेट। दुसरं अपडेट काय की पुढील प्रोसेस काय व कधी असणार आहे। पुढील प्रोसेस बघा, पोर्टलला नोंदणी करणं असेल, जाहिरात येथील पोर्टलला, प्रेफरन्स लॉक करायचे आहे, विदाउट इंटरव्ह्यू तुमचे जॉईनिंग होणार आहे, विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यू असेल, आणि मग नियुक्ती मिळणार आहे आणि नियुक्तीबरोबर तुमचा DV होणार आहे। ही जनरली प्रोसेस आहे, पण ही प्रोसेस
कधी होणार आहे आणि याला उशीर का लागतोय बघा. याला उशीर लागण्याचं कारण आता बघा, तुम्हाला आत्ता सांगितलं मी तुम्हाला, कारण 30/9 पर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे टेटचा रिझल्ट डाउनलोड करता येणार, टेटचा रिझल्ट डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे थोडीशी प्रोसेस ही पुढे जाणार, थोडीशी प्रोसेस पुढे जाणार आहे. म्हणजे असं समजाल तुम्ही की साधारणतः ही ऑक्टोबर मध्ये ही प्रोसेस चालू होईल. ऑक्टोबरचा कदाचित सेकंड वीक मध्ये ही प्रोसेस चालू होण्याची शक्यता आहे. आता मी शक्यता बोलतोय, अंदाज बोलतोय का, कारण तुम्हाला हे जे रिझल्ट डाउनलोड करायला 30 तारीख दिली आहे आणि आता आपण आहोत जवळपास 17-18 तारखेवर आहोत. म्हणजे अजून 12 दिवसापर्यंत तुम्हाला डाउनलोडच करायचे. डाउनलोड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे काय करावं लागणार आहे, पवित्र पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे. सो हा एक मुद्दा असणार आहे. मग सेकंड वीक पर्यंत स्टार्ट व्हायलाच पाहिजे, कारण याच्यानंतर जर झालं तर पुढे परत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्यायचं असं ठरलेलं आहे. ऑक्टोबरमध्ये झालं नाही तर नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे, डिसेंबर जानेवारी 2 महिन्यात परत ते इलेक्शनमध्ये अडकू शकतं. सो अपेक्षित आहे की या एक्झाम ही जी पवित्र पोर्टलची प्रोसेस आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कंप्लीट व्हायलाच पाहिजे. ओके, सो ऑक्टोबरमध्ये ही चालू होऊन जाईल आणि नोव्हेंबर एंडपर्यंत किंवा डिसेंबर एंडपर्यंत या विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रोसेस होऊन नियुक्तीची प्रोसेस चालू होऊन जाईल. सो अशी एक साधारणतः अंदाज आहे. आता निवडीचं निकष काय असतं तुम्हाला मी पूर्वी पण सांगितले, पण थोडक्यात 5 टप्प्यामध्ये होते. कास्टनुसार जागा येतात, तुम्हाला ऍड येईल. टेटच्या स्कोरनुसार तुम्हाला, तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला इथे वर्गानुसार, विषयानुसार जागा किती आहे तुम्हाला चॉईस करायचं आहे आणि चॉईस करून झाल्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू जायचं आहे आणि फायनली तुमचं कागदपत्र व्हॅलिडिटी चेक करून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार. अशी प्रोसेस साधारणतः असते. सो याच्याबद्दल पाठीमागे पण मी अपडेट देत आलेलो आहे, याच्यापूर्वी पण, याच्यानंतरही काही अपडेट आले तर तुम्हाला नक्की देत राहील. सो होप्स पेशन्स अजून ठेवावं लागतील तुम्हाला. लवकरच याची जाहिरात येईलच आणि तुम्हाला जाहिरात अंडर नोंदणी करून पुढची प्रोसेस कंटिन्यू करायची. पुढे पण मी तुम्हाला सांगत राहील, पण अपडेट अजून काही आलेलं नाही. माझं लक्ष आहे, काळजी करू नका. सगळी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. काही अपडेट आली तर तुम्हाला मी इथे देईल. मिसिंग होणार नाही याची काळजी आम्ही पण घेऊ. आणि टीईटीची तयारी करणं तुमच्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा टीईटीची बॅच आता आपल्याकडे चालू झाली आहे आणि काही पुस्तकं पण अवेलेबल आहे. सक्सेस मास्टरचं पुस्तक सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असावं, ज्याच्यामध्ये PYQचे सेशन पूर्ण 3000 प्रश्न टाकलेले आहेत. पेपर 2 आणि पेपर 1ची पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे आणि अध्यापन शास्त्र आणि बालमानसशास्त्राचं पुस्तक पण अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या ॲपवरनं परचेस करू शकता, ऑर्डर देऊ शकता, ॲमेझॉनवर देऊ शकता किंवा शेजारच्या बुक स्टॉलला जाऊन सुद्धा परचेस करू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. बॅच हवी ती तुम्ही डायरेक्ट परचेस करा. काही अडचण आली तर 8888 या नंबरला कॉल करा. काही डाऊट असेल तर प्रश्न कमेंटमध्ये नक्की टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.